करतो ते कधीच प्युअर फॉर्म मध्ये नसतात, त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी प्रेझेंट असते. आता ती इम्प्युरिटी त्याच्यातून सेपरेट करण्यासाठी आपण प्रोसेस वापरतो, तिला आपण क्रिस्टलायझेशन प्रोसेस म्हणतो. आता त्या क्रिस्टलायझेशनचे काही टाइप्स आहेत. फर्स्ट इज सिंपल क्रिस्टलायझेशन आणि सेकंड इज फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. सिंपल क्रिस्टलायझेशन मध्ये एकच सॅम्पल असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी प्रेझेंट असते. आणि फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन म्हणजे मोर कंपाऊंड आर प्रेझेंट. म्हणजे आता त्याला आपण जेव्हा सेपरेट करतो तेव्हा त्याचं जे सेपरेशन आहे ते कशावर बेस असतो, तर डिफरंट सॉल्युबिलिटीज ॲट अ डिफरंट टेम्परेचर. म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला त्याच्यामध्ये जे कंपाऊंड्स आहेत ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. त्यापासून आपण क्रिस्टल तयार करून त्याला सेपरेट करणार आहोत. आता क्रिस्टलायझेशन प्रोसेस करण्यासाठी त्याच्या काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ द सॅच्युरेटेड सॉल्युशन. आता फर्स्ट सॅच्युरेटेड सॉल्युशन म्हणजे काय? सॅच्युरेटेड सॉल्युशन म्हणजे जे सॉल्यूट आहे ते एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतात. आता सॉल्व्हंट जी आहे ती काहीतरी कपॅसिटी असते त्या सॉल्यूटला त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करण्याची. आता एका सर्टन पॉइंटला जे सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंटची जी कपॅसिटी आहे त्या एखाद्या सॉल्यूटला त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करण्याची ती संपते आणि ते जे सॉल्यूट आपण त्याच्यामध्ये ऍड करतो ते सॉल्यूट त्या सॉल्व्हंटच्या बॉटम वरती जाऊन चिकटतात. त्यालाच आपण सॅच्युरेटेड सॉल्युशन म्हणतो. आता प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सॉल्युशन म्हणजे जे आपलं सॅम्पल आहे किंवा जो क्रूड प्रोडक्ट आपला आहे त्याला आपण एखाद्या पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये थोडा स्पॅरिंगली सॉल्युबल करणार आहोत. आता ते जे सॉल्यूट आहे ते सॉल्यूट त्या सॉल्व्हंट मध्ये थोड्या प्रमाणात डिझॉल्व्ह झालं की त्याला आपण बॉइलिंग वॉटर बाथ मध्ये त्याला बॉईल करणार आणि त्याला पूर्ण आपण डिझॉल्व्ह करून घेणार. आता ते जे आपण डिझॉल्व्ह केलेलं जे फिल्ट्रेट आहे म्हणजे ते गरम असतानाच आपण त्याला फिल्टर करणार बाय युजिंग ऑफ फनेल. आता फनेलला आपण एकतर फिल्टर पेपर लावून घेणार किंवा त्याच्यामध्ये आपण कॉटन पोअर करणार आणि त्याच्यामधून आपण त्याला फिल्ट्रेशन करणार. आता फिल्ट्रेशन करताना ते जे सॉल्युशन आहे ते सॉल्युशन हॉट असताना त्याला आपण फिल्टर करणार. आता ह्या डायग्राम मध्ये आपण बघतोय त्या फनेल मधून आपण याला फिल्टर केलं आणि खाली आपल्याला काहीतरी फिल्ट्रेट मिळालं की त्याच्यामध्ये सॉल्युबल जो प्युअर सबस्टन्स आहे. आता हा जो फिल्ट्रेट आपल्याला तयार झालाय त्याला आपल्याला कूल करायचं म्हणजे कूलिंग ऑफ फिल्ट्रेट. तेव्हा कूल झाल्यानंतर त्याच्यामध्ये क्रिस्टल व्हायला सुरुवात होते. आता आपण या डायग्राम मध्ये बघूया जो आपला सॅम्पल आहे त्या सॅम्पलला आपण बॉईल करून त्याला डिझॉल्व्ह करून घेतलेला आहे. आता ते जो आपला सॉल्युशन आहे ते सॉल्युशन गरम असतानाच आपल्याला फनेल मधून पास करायचे. त्या फनेलला आपण फिल्टर पेपर लावून घेतलाय किंवा आपण त्याच्यामध्ये कॉटन इन्सर्ट करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता आपण सॉल्युशन पोअर केले. आता सॉल्युशन पोअर केल्यानंतर जी इनसॉल्युबल जी इम्प्युरिटी आहे ती इनसॉल्युबल इम्प्युरिटी या फिल्टर पेपर मध्ये ट्रॅप होणार आहे आणि जो आपला जो सॉल्युबल झालेला जो सॉलिड आहे त्या सॉल्युशन मधला तो आपल्याला इथे या बीकर मध्ये मिळणार आहे म्हणजे आपल्याला इथे फिल्ट्रेट मिळणार आहे. आता हे जे फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट आपल्याला कूल करायला ठेवून द्यायचं. आता हे कूल झाल्यानंतर त्यातला जो सॉल्व्हंट आहे तो सॉल्व्हंट त्याच्यातून व्होलाटाईल होणार आहे पण काही प्रमाणामध्ये जो सॉल्व्हंट आहे तो तसाच त्याच्यामध्ये थोडा राहणार आहे. मग त्याला आपण परत इथे फिल्टर करून घेणार आणि जो आपला प्युअर फॉर्म मधला जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला सेपरेट झालेला मिळणार आहे. आता जो सॅम्पल आपला प्युअर फॉर्म मधला आहे त्याला आपण ड्राय करून घ्यायचा. एक तर ड्राय आपण त्याला ओव्हन मध्ये करायचा किंवा एक नॅचरली म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये ठेवून म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवून त्याला आपण ड्राय करून घेणार. आता हे जे सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंटची कशी चॉईस करायची तर त्याची काही प्रॉपर्टीज आहेत. आता जो सॉल्व्हंट आहे तो सॉल्व्हंट मध्ये एखादा आपण जेव्हा सॉल्यूट ऍड करतो तेव्हा ऍट अ रूम टेम्परेचरला तो स्पॅरिंगली सॉल्युबल असावा. स्पॅरिंगली सॉल्युबल म्हणजे त्या सॉल्यूट मधला थोडासा प्रपोर्शन आहे ते थोडासा प्रपोर्शन त्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झालेला पाहिजे आणि ऍट अ हाय टेम्परेचर टू कम्प्लिटली डिझॉल्व्ह द सॉल्यूट. म्हणजे आपण जेव्हा त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड करणार तेव्हा तो जो सॉल्यूट आहे तो सॉल्यूट त्या सॉल्व्हंट मध्ये पूर्ण डिझॉल्व्ह झाला पाहिजे. आता सेकंड प्रॉपर्टी काय आहे तर हा जो सॉल्व्हंट आपण यूज करणार आहे तर तो सॉल्व्हंट व्होलाटाईल असला पाहिजे. आता व्होलाटाईल म्हणजे काय की ज्याचा बॉइलिंग पॉइंट आहे तो बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री पेक्षा कमी आहे. म्हणजे तो आपण एन्व्हायरमेंट मध्ये ठेवून दिला की तो व्होलाटाईल होऊन जाणार आहे त्या सॅम्पल मधून निघून जाणार आहे. आता थर्ड प्रॉपर्टी काय आहे तर
त्याची. आता जे सॉल्यूट आहे आणि जे सॉल्व्हंट आहे, त्या सॉल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये कुठलेही केमिकल रिॲक्शन होऊ नये किंवा त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल बॉन्ड तयार होऊ नयेत असं सॉल्व्हंट आपल्याला चॉईस करायचं. आता फॉर एक्झाम्पल काय तर सॉल्व्हंटची, तर एकतर वॉटर आपण सॉल्व्हंट म्हणून यूज करतो किंवा जे अल्कोहोल्स आहेत, फॉर एक्झाम्पल मिथिल अल्कोहोल किंवा जे इथिल अल्कोहोल आहे ते आपण नेहमी यूज करतो. जे इतर आहेत किंवा इस्टर्स आहेत ते आपण सॉल्व्हंट म्हणून यूज करतो. म्हणजेच काय तर क्रिस्टलायझेशन प्रोसेसमध्ये आपल्याला जो प्युअर प्रोडक्ट आहे तो मिळतो.